नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 28 मार्चपासून इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या आखाती युद्धाचा परिणाम संपूर्ण जगाला सध्या भोगावे लागत असून सध्या जरी युद्धविराम असला तरी हल्ले प्रतिहल्ले चालूच आहेत आणि या आखाती देशातच तेलसाठे मोठ्या प्रमाणात आहेत आणि या तेलसाठ्या या प्रदेशातील तेलावर जगाच्या वेगाची चाकं फिरत असतात आणि नेमकं होर्मुझची सामुद्रधुनी यावरून जहाज जाऊ द्यायची की नाही, त्याच्यावर किती कर आकारायचा, यामुळं जगाला हवं त्या प्रमाणात इंधन मिळत नाही. भारताची पण अशी स्थिती झालेली आहे. भारताला तसं रशिया वगैरेकडून इंधन मिळते, पण ते आणण्यासाठी जास्त खर्च येतो आहे आणि त्यामुळंच वास्तविक पाहता अगदी एप्रिलपासूनच इंधन दरवाढ ही भारतात व्हायला पाहिजे होती. मात्र 5 राज्याच्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राज्यकर्त्यांनी इंधन दरवाढ रोखून धरली आणि आता अवघ्या 2 सप्ताहातच 4 वेळेस इंधनाची दरवाढ करावी लागलेली आहे. युद्धाचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील हे जाणीव असतानाही युद्ध किती काळ चालेल हे सांगता येण्यासारखं नसल्या याचं भविष्य कोणालाच सांगता येत नाही आहे. मग असं असताना आपल्या देशानं इंधन संपूर्ण देशात व्यवस्थित वितरणासाठी काय केलं, हा प्रश्न नागरिक विचारत आहे. आज भाव काही असू द्या, पण ते पेट्रोल डिझेल हे इंधन मिळू तर द्या असं लोकांचं म्हणणं असून अनेक पंपावर इंधनाचा तुटवडा जाणवत आहे आणि लांबच्या लांब रांगा प्रत्येक पंपावर आपल्याला दिसून येत आहे. त्यातच लोकांची चूक आहेच. लोक ही पुढं इंधन मिळेल की नाही या भीतीपोटी इंधन कितीही खरेदी करू लागलेले आहेत आणि इंधनाचा साठा करण्याच्याकडं लोकांचा कल आहे. जिल्हा प्रशासन आणि यांनी आता इंधनावर जणू काही रेशनिंगच आणलं आहे असं दिसतंय आणि 4 चाकी गाडीला 1000 रुपयाचं इंधन आणि दुचाकीला 300 रुपयापर्यंतच्या इंधनाची आट सर्वत्र घालण्यात आलेली आहे. इंधन दरवाढीमुळं साहजिकच महागाई वाढेल हे नक्कीच आणि या इंधन दरवाढीमुळं ग्राहकांचं कंबरडं मोडलं आहे हे तेवढंच खरं. आज सकाळी उठल्याच संपूर्ण महाराष्ट्राला एक दुर्दैवी अपघाताची बातमी ऐकावी लागली आणि अपघाताचं वृत्त ऐकून अनेकांचं मन कासावीस पण झालं. महाबळेश्वरहून खाली कोकणात उतरण्यासाठी जो प्रतापगडापासून आंबेनळी घाट सुरू होतो, त्या आंबेनळी घाटात एक स्कॉर्पिओ जी घाटात खोल अशा 700 मीटरपेक्षा जास्त खोल दरीत कोसळली आणि या स्कॉर्पिओमधून प्रवास करणारे 8च्या 8 लोक मृत्युमुखी पडले. यापूर्वीही आंबेनळी घाटात एका बसला अपघात झाला होता आणि अनेक जण त्यात मृत्युमुखी पडलेले होते. घाटाच्या रुंदीकरणाचं पण सध्या काम सुरू आहे.
घाटातली वळणं कमी करण्याचं काम बांधकाम विभाग करत आहे. त्यातच हा अपघात घडला आहे. सर्व प्रवासी मूळचे कोरेगाव तालुक्यातील होते, जे कोरेगाव सातारा जिल्ह्यात आहे. यात एक विवाहित तरुण होता, तर बाकी 18 ते 25 वयोगटातील 7 जण होते. हे सर्व हर्णे बंदरावर पर्यटनाला गेले होते आणि परतत असताना जीपवरील चालकाचा ताबा सुटला आणि जीप खोल दरीत कोसळली आणि त्यात हे 8 जण मृत्युमुखी पडले आहेत. टाटा IPL 2026 IPLच्या 19व्या हंगामातील अंतिम 4 संघ आता निश्चित झाले आहेत. ते आहेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल. या 4 संघापैकी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं गेल्या वेळेस IPL चषक जिंकला होता. राजस्थान रॉयलने पण गुजरात टायटन्सनं पण एकदा IPL चषक जिंकलेला आहे. परवा 26 मेला प्लेऑफचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये होईल. या दोघातील जो संघ विजयी होईल तो थेट अंतिम सामना खेळेल आणि पराभूत झालेला संघ हा दुसरा जो प्लेऑफचा सामना आहे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल यातील विजेत्या संघाची त्याची गाठ पडेल आणि मग शेवटी या एलिमिनेटर 2मधील 2 संघातील एका विजेत्याबरोबर पहिल्या एलिमिनेटर सामन्यात विजयी झालेल्या संघाचा अंतिम सामना 31 मे रोजी पाहायला मिळेल. पहिला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्सचा सामना धरमशाला येथील स्टेडियमवर होणार आहे. काल डबल हेडरच्या ह्याच्यात राजस्थान रॉयलनं मुंबईला पराभूत करत थेट आपले 14वरून 16 गुणतालिकेत मिळवले आणि थेट प्लेऑफच्या 4था संघ म्हणून त्यांनी प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली यांच्यात तो सामना झाला आणि दिल्लीनं हा सामना जिंकला होता. आता हे जे 4 संघ राहिले आहेत त्यात विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, शुभमन गिल, साई सुदर्शन, हेड असे नामवंत फलंदाज आणि नामवंत गोलंदाज पण या 4ही संघात आहेत. आणि मग कोणत्या संघाचे खेळाडू उत्तम असा खेळ करतात याकडे सर्वांचं लक्ष राहणार असून येत्या रविवारी मग 19वा इंडियन प्रीमियम लीगचा करंडक कोणता संघ जिंकतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आता आपण येथे थांबूयात. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.